मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात। रात्रीपासून मुंबईच्या अनेक भागामध्ये पाऊस। हिंदमाता किंग सर्कल सायन परिसरात पाणी साचलं। पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांची कसरत। सेंट्रल वेस्टर्न आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत। सेंट्रल मार्गावरील लोकल गाड्या 8 ते 10 मिनिटं उशिरानं, तर हार्बर लाईनवरील नेरूळ सीएसएमटी लोकल 6 ते 7 मिनिटं लेट। दादर वांद्रे रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे ट्रॅकवर पावसाचं पाणी। रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे बहुतांश लोकल लेट। गर्दीच्या वेळेला लोकल उशिरानं असल्यानं प्रवाशांचे हाल। तांत्रिक कारणामुळे चेंबूरच्या दिशेनं जाणारी मोनोरेल वडाळा परिसरामध्ये बंद पडली। अग्निशमन दलाकडून सर्व 17 प्रवाशांची सुटका, मात्र बंद मोनोरेलचा इतर मोनोरेलला फटका। पावसामुळे मुंबईतील रस्ते वाहतुकीवर परिणाम। मुलुंड टोल नाका परिसरामधील वाहतूक मंदावली। रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। सकाळच्या सत्रामध्ये कामावर जाणाऱ्या नागरिकांना फटका। अंधेरी सबवे वाहतुकीसाठी सुरू। पावसामुळे काही काळ अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता। बीड आणि जालना परिसरात 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस। गोदावरी नदीला पूर। मराठवाड्यामधील शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला। परभणी, लातूर, हिंगोली, बीडसह अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यामध्ये अतिवृष्टी। जोरदार पावसानं अनेक भागातील जनजीवन विस्कळीत। ओढा नाल्यांसह शेतशिवारामध्ये पाणीच पाणी। जायकवाडी धरणाचे 27 दरवाजे उघडले। 1 लाख क्युसेकपेक्षाही जास्त पाण्याचा विसर्ग सुरू। गोदावरी नदीला पूर येण्याची शक्यता। पुण्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवणार। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा, तर पुण्यातील काही शाळांना सुट्टी जाहीर।